ज्यादा शापना करतीस आहे आता तुला सोडत नसतोय मी कळलं का? काय ग हा आता काय तुला सोडणार नाही बघ कसं सांगतो आता समजासनी बोलवतं बघ तुला जेलात नाही पाठवलं ना ते बघत होता बस 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 हे बघ आम्ही तर आज जाऊच पण तुझ्या आयुष्याचा कायमचा इस्कूट करून जाणार वरड वरड बरकत भाऊजी बोला 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 अगं बोलव ग वरड अजून वरड मालक आम्ही नाही तू फसल्यास तुझं दिवस संपल्यात आता वरड गप्पे आ वरड वरड मालक बरकत दादा वरड वरड बरकत दादा मालक सनीदा मोठ्याने वरड त्या तर आता सुरेश सुरेश सोड मला हिला जितकी सोडणार नाही मी आता अरे खोळ झालायस काय जर शांत वहिनी मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला तुम्ही माझ्या संगत खोटारडेपणा केला हे समजे मला सांगत होते वहिनींवर विश्वास ठेवू नकस म्हणून पण तरी बी मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुमच्या खोटारडेपणाला आपल्या घरात आणि आपल्या गावात अजिबात जागा नाही तुमच्या याच खोटारडेपणामुळे आपल्या घराची लई वाट लागल्या खोटारडेपणा कसला खोटारडेपणा जो तुझ्या बायकोने केला तो अरे केलं काय अजून मी करतीया आणि आम्ही विश्वासघात केला म्हणून काय सांगतोय तुझ्या बायकोने बी तेच केलंय आम्ही राणीमाचं सोंग घेतलं आणि तुझ्या बायकोने जिजाचं काय डोळं खरं सांगतात ना व जरा बघा की हिच्या डोळ्यात जवा बोलती जिजा तवा कडाडत्यात इजा उगा उड्या मारू नका तसा बी पैलवानात जिंकणार आहे मोदक खायच्या स्पर्धेत ह्यो पैलवान जिंकणार आहे हे तुला कसं माहित तसं बी तुला लंगोट धुवायची शिक्षा मिळाली होती त्याचा अनुभव आहेच की तुझ्याकडे आज सगळ्या पैलवानाचं लंगोट तू धुवायचं खरंच राहणार अंजली तुम्हाला जे न काही त्या माणसाच्या हातची चव आहे ना जर का तुझ्या समोर पुण्यांदा नगते माणूस आला देशील त्यास निचान बायको म्हणून नाही पण निदान दोस्त म्हणून तर सोबत करा लग्नाचं नाही पण दोस्तीचं प्रेम तर द्या नाही नाही मी ही बाई आपल्यात परत भांडण लावायला लागल्या तर डोळं बघून कळले मला समजी लिंक लागायला पर तू नग अडकूस ह्यात अगं वहिनी साहेब सोडणार नाहीत तुला अहो मी त्यासनी नाही घाबरत पण राणाजी कळलं ना व नाही आता काय करशील तुमच्या जवळच्या माणसानी एक डाव नाही लई डाव फसवले तुम्हासनी जिला तुम्ही खरेपणाचा पुतळा समजत होता
तिचाच खोटारडी निघाली. आम्ही जसा विश्वासघात केलाय तसाच या मास्तरनीनं बी केलाय. तेव्हा आम्हासनी जो न्याय देशीला तोच या अंजलीला द्या तर मानलं तुम्हासनी. ए बाई भास्कर तुझी बडबड आणि जा इथनं. परत हे तुझं काळं तोंड जाऊ नकस आम्हाला. परत जर या गावात दिसलीस तर तंगड तोंड गळ्यात बांधीन तुझ्या. आल्या घेऊन जायला. मॅडम यायला ताब्यात. होय होय. सरपंच या नात्यानं बजावतो. तुमच्यासारखी कीड परत जर या गावात आली तर औषध घालून मारून टाकीन. नाही हो, नाही नाही. ऐकी राणा, मी खरंच सांगतोय तुला, होतं की रे माफीचा साक्षर होतं की मी. ही सर्किट तैडी आहे की नाही, ह्याच्यामुळे झालंय सगळं. हिच्या विरुद्ध सगळं पुरावा माझ्याकडे, मी तुला देतो. कर की रे माफीचा साक्षीदार, कर की. भाल्या ए तुझी पिरपिर बंद कर, नाही मुंडीच मुरगळी तुझी बघ. बोवा घेऊन जावा यासने. आमचा सूड पुरा झाला. आम्ही या घरच्या थोरल्या सुनबाई होऊ शकलो नाही, पण तुला बी होऊ देणार नाही. आमच्या बरोबर जो न्याय करताय की नाही तो हिच्या बरोबर करा, म्हणजे झालं. मॅडम घेऊन जावा यासने. राणाजी मला माफ करा. राणाजी मी चुकले. एकदा माझी बाजू तरी ऐकून घ्या. राणा वहिनीने पोलिसांनी खबर दिली. अरे ते तू वाचावस म्हणूनच नव. ते कवाच विसरलोय मी. पण यो जिजाचा खोटारडेपणा कसं काय करू. अरे तिनं तुझ्यासाठीच केलं. गोदक का खोटेपणा मला कवा बी पटत नाही, माहितीये ना हो तुला. काय ऐकून घ्यायची गरज नाही. खोटाड्या माणसांचं काय बी ऐकून घेत नसतो मी. राणादार असं का म्हणतोयस तू. राणा अरे ती काय म्हणते एकदा ऐकून तरी घे की. माझी एकदा तरी बाजू ऐकून घ्या प्लीज. राणाजी अजाबात हात लावायचा नाही मला. राणादार गबस. अंजली राजलक्ष्मी इकडे कशी आलीस तू. आलो. जेव्हा मोठे भांडार लागतात तेव्हा छोट्यांनीच ते मिटवायचे असतात. राणादा तू एकदा आईचं ऐकून घे. एका माणसांचं मी काय ऐकत नसतो आणि ऐकण्यासारखं काय बी नाही. राणादा तरी बी ऐक. माझ्यासाठी ऐक राणादा. आई तू सांग. मी शहरातनं पहिल्यांदा या गावात आले. मनात खूप भीती होती. मी इथे राहू शकीन का नाही असं मला वाटत होतं. तर मग या गावात मला एक साधा भोळा आणि छान दोस्त मिळाला.
इकडे बघा. अहो इकडे बघा. त्यानं मला या गावाशी ओळख करून दिली. अख्खं गाव दाखवलं. इथली माती, इथलं खाणं पिणं, इथली माणसं सगळ्यांशी ओळख करून दिली. आणि मग मी या मातीत इतकी रमले की इथनं कुठे जाऊच नाही असं मला वाटत होतं. आणि मग मी माझ्या दोस्ताच्या प्रेमात पडले. दोस्ताच्या प्रेमात पडून त्याची बायको बनून या गावची सून बनले. एका छोट्याशा कुटुंबातनं आलेल्या मला गोदाक्कांसारखी आई मिळाली. आबांसारखे वडिलांची माया करणारे सासरे मिळाले. सूरज भाऊजी, बरकत भाऊजींसारखे भाऊ मिळाले. राणाजींनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. मला खूप सांभाळून घेतलं. इथली थोरली सून बनायला मी कधीच आले नव्हते. तसं माझ्या कधी मनातही नव्हतं. मनात एकच होतं की ही सगळी आपली माणसं आहेत. यांना आपण जपायचंय. यांच्या तत्वांचा आणि सत्याच्या बाजूला उभं राहायचंय. पण मग नंतर अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या की राणाजी माझ्यापासून दूर गेले. आणि मग त्यांना परत मिळवायचं हे एकच ध्येय माझ्या समोर होतं. मी या गावातली मातीतली नाही म्हणून तुमच्याशी असं वागले हा तुमचा आरोप मला पुसून टाकायचा होता. आणि त्यांनी जिजाला जन्म दिला. जिजा सच्ची होती. तिने कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. आपल्या गावासाठी आणि आपल्या माणसांसाठी ती कायम राबली. विरोधकांशी लढली. जिजामध्ये राणा आणि राणामध्ये जिजा गुंतून गेले हे तर तुम्ही मान्य कराल. आणि मला ही गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर सांगायची होती की मीच तुमची अंजली बाई आहे. तर मग सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या की मला सांगताच आलं नाही. राणाजी मला माफ करा. आपला संसार पुन्हा सुरू व्हावा तेवढी एकच इच्छा आहे माझी. राणा, मला अंजलीचं पटलंय. अरे तिनं जे केलं ते तुमच्या संसारासाठीच केलं. एक आई म्हणून, एक बायको म्हणून वहिनीने जे केलं ते बरोबर केलं. तू होय म्हणून टाक. राणादा, सरपंच ह्या नात्यानं अंजली वहिनीस तू घरी घ्यावंस असं मला वाटते. राणा, तुला नक्की ते माणूस आता पाहिजे ते माणूस व्हायला पाहिजे. राणादा, आईला माफ कर की. राणा, होय म्हण लेकरा, होय म्हण. राणा, होय म्हण. राणादा, आईला माफ कर की.
एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या साथीची आजपासून या घरात फक्त आनंद आणि आनंदच राहणार. अंजली या घरची थोरली सून होती, हाय आणि पुढे बी राहणारच. ह्या गावासाठी आपल्या समाजासाठी झटण्याचं बळ देव तुम्हाला देव, देव आशीर्वाद. तू तुझ्या कुस्तीनं, शेतीनं आपल्या कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं आणि समद्या भारत देशाचं नाव मोठं कर. तू आपल्या साहेबांसारखी मोठी मंत्री होऊन दाखव. शेतकरी, गोरगरीब, महिला आणि पोरं ह्यांच्यासाठी तू कष्ट कर. आणि आपल्या घराण्याचं नाव मोठं करा. चला मंडळी, निरोप घेऊया, पण कायमचा नाही. पुन्हा भेटण्यासाठी. पुन्हा जेव्हा कधी तुम्हाला कोल्हापूरची आठवण येईल, इथल्या मातीची आठवण येईल, इथल्या शेतावावराची आठवण येईल, कुस्तीची आठवण येईल, तांबड्या पांढऱ्या रश्श्याची आठवण येईल, इथल्या जीवाला जीव देणाऱ्या प्रेमळ माणसांची आठवण येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला राणा अंजलीची आणि दौलतवाडीतल्या प्रत्येकाची आठवण येईल. इथे घडलेल्या घटनांची आठवण येईल, अनुभवलेल्या क्षणांची आठवण येईल, आणि तुम्ही फक्त मनापासून आठवण काढा आणि बघा, तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही पुन्हा उभं राहू, तुमची वाट बघत राहू. कारण तुमच्यात आमचा आणि आमच्यात तुमचा जीव रंगलाय की हो. तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया. चालतंय ना?